नमस्कार, मी सुवर्णा धानोरकर. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीलाच बातमी आहे भारत पाकिस्तान तणावासंदर्भातली. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी हल्ल्याची वेळ आलीच तर गंगा एक्सप्रेस वेवरूनही लढाऊ विमानं झेपावू शकणार आहेत. त्यासाठीचं प्रात्यक्षिक यशस्वीपणे पार पडलं. त्यामुळे पाकिस्तानचे धावे दणाणलेत. हा असा पहिलाच सराव होता ज्यात राफेल, सुखोई 30, MKI, MiG-29, मिराज 2000, जगवार, AN-32 वाहतूक विमान, C-130J सुपर हर्क्युलस आणि Mi-17 ही हेलिकॉप्टर यासारख्या लढाऊ विमानांचा सहभाग होता. हा सराव 2 टप्प्यात पार पडला, ज्यामध्ये दिवस आणि रात्र अशा दोन्ही प्रकारच्या ऑपरेशनल तयारीची चाचणी घेतली. कमी उंचीवरील फ्लायपास्ट आणि विविध लँडिंग टेक ऑफ तंत्रांनी शो रोमांचक बनवला होता. तर यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण परिस्थिती. अनेक देशांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत, आपली भूमिका जाहीर केली आहे. चीन, अझरबैजान आणि तुर्की या देशांनी उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा दिलाय, तर इस्रायल, इटली आणि फ्रान्सनं भारतासोबत एकता दाखवली आहे. कोणता देश कोणासोबत आहे बघूया आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. इस्रायल, इटली आणि फ्रान्सनं भारतासोबत असल्याचं सांगितलंय. तर चीन, अझरबैजान आणि तुर्की यांनी पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा दिलाय. तुर्कीनं रसदही पुरवलेली आहे पाकिस्तानला, तर पाकचं समर्थन करणार आणि त्याच्याशी मैत्री कायम ठेवणार असं चीननं सांगितलंय. एकूणच चीननं पुन्हा एकदा भारत विरोधी भूमिका जाहीर केली आहे. तुर्की, अझरबैजानकडूनही पाकला सर्वतोपरी मदत केली जाते. पहलगाम हल्ल्यानंतर पुन्हा एकदा कुठले देश भारताच्या पाठीशी आहेत आणि कुठले देश भारताविरोधात आहेत हे स्पष्ट दिसलंय. यानंतर बातमी आहे भारताकडून पाकिस्तानवर होणाऱ्या विविध स्ट्राईक्सची. भारतानं पाकिस्तान विरोधात डिजिटल स्ट्राईक पुकारल्यानंतर आता केंद्र सरकारनं पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचं अधिकृत यूट्यूब चॅनल ब्लॉक केले. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरही बंदी घालण्यात आली आहे. याआधी खोटे आणि दिशाभूल करणारे व्हिडिओ दाखवणाऱ्या पाकिस्तानच्या यूट्यूब चॅनल्सला भारतात बंदी घालण्यात आली आहे. एवढंच नाही तर पाकिस्तानच्या खेळाडूंवरही डिजिटल स्ट्राईक करण्यात आलाय. मोदी सरकारनं पाकिस्तानी क्रिकेटपटू बाबर आझम, आफ्रिदी आणि मोहम्मद रिझवान यांचे इन्स्टा अकाउंट बॅन केलेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतामध्ये पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे इन्स्टा अकाउंट ब्लॉक करण्यात आलेत. दोन्ही देशांमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलले. तर बॉर्डरवर काय परिस्थिती आहे बघा. अटारी बॉर्डरवर सलग दुसऱ्या दिवशी पाकिस्तानात जाणाऱ्या नागरिकांना थांबवून ठेवले. पाकिस्तानात गेट न उघडल्यानं पाकिस्तानात जाणारे नागरिक थांबून होते. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांना परत जाण्याचे आदेश देण्यात आल्यानं शेकडो नागरिक भारताची सीमा पार करून पलीकडे गेलेत. मात्र गेल्या 2 दिवसांपासून आपल्याच नागरिकांसाठी पाकिस्तानींनी दरवाजे उघडले नाहीयेत, बंद ठेवलेत. सीमा भागात त्यामुळे शेकडो पाकिस्तानींचे हाल होत आहेत. सरकार ने जो फैसला करा है, अगर तो वो ये कह रही है कि पाकिस्तानी यहाँ नहीं रुक सकते तो हम भेज रहे हैं, वो रुक नहीं रही है, लेकिन वो कह रही है मेरे बच्चे को भेज दो मेरे साथ। बच्चा आपके साथ भेजा अंदर भेजा, प्रूफ रखा है यहाँ पर उसका, बच्चे का पासपोर्ट हमारे पास है, वीजा हमारे पास है। मना कर दिया जाने के लिए कि वो जा नहीं सकता यहाँ से, आप जा सकते हो, और अगर वो उसको हम नहीं भेजेंगे तो कोई ना कोई एक्शन उसके खिलाफ ले लिया जाएगा, मेरी भाभी के खिलाफ। तो इस वजह से, इस डर से भैया ने उनको वहाँ भेज दिया और बच्चे को रोक लिया। बच्चा कैसे रहेगा अपनी माँ के बिना? उस बच्चे की तबीयत खराब है, उसको बुखार हो रहा है कब से। तर आपल्याच नागरिकांबाबत पाकिस्तान इतकी कठोर भूमिका घेताना दिसते. यानंतर या युद्धासंदर्भातल्याच बातम्या बघणार आहोत. वॉर 50. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची लवकरच बैठक होण्याची शक्यता आहे. अणुबॉम्ब असलेल्या 2 देशांमधील वाढत्या तणावावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं चिंता व्यक्त केली.
भारतात राहणाऱ्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिलेत. मात्र 6 कथित पाकिस्तानी नागरिकांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. आम्ही भारतीय नागरिक आहोत, आमच्याकडे भारतीय पासपोर्ट आहे, आधार कार्ड देखील आहे, असा दावा याचिकेतनं केलाय. त्यामुळे या 6 नागरिकांच्या पाकिस्तानात पाठवण्यावर सुप्रीम कोर्टानं सध्या स्थगिती दिली आहे. भारताकडून कारवाईचे संकेत दिल्यानं पाकिस्तानची घाबरगुंडी उडाली आहे. त्यामुळे जगभरातून मदत मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामध्ये 57 मुस्लिम राष्ट्रांची संघटना असणाऱ्या OICनं पाकिस्तानला साथ देण्याची घोषणा केली. OICकडून भारताकडून कारवाई हा शांततेसाठी मोठा धोका असल्याचं म्हटलंय. भारतीय दहशतवादी हल्ल्याला अशा पद्धतीनं प्रत्युत्तर देईल की ज्यामुळे व्यापक प्रादेशिक संघर्ष निर्माण होणार नाही, अशी आशा अमेरिकेचे उपाध्यक्ष DJ व्हेन्स यांनी व्यक्त केली आहे. पाकिस्ताननं आपल्या शेजारी देशाला सहकार्य करावं जेणेकरून त्यांच्या हद्दीत कार्यरत असलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेतला जाईल, असंही ते म्हणाले. निवृत्त लष्करी अधिकारी LM फजलूर रहमान यांनी सोशल मीडियावर भारताविरोधात गरळ ओकली. भारतानं जर पाकिस्तानवर हल्ला केला तर बांगलादेशनं ईशान्य भारतातील राज्य ताब्यात घ्यावीत, असं विधान त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत केलं. दिल्लीत काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक पार पडली. बैठकीत पहलगाम हल्ला आणि केंद्र सरकारनं जातीय जनगणनेबाबत घेतलेल्या निर्णयावर चर्चा झाली. यावेळी पहलगाम घटनेबाबत ठराव पारित करण्यात आला. अत्यंत सुरक्षित असलेल्या भागात हल्ला झाला असून ही एक गंभीर त्रुटी असल्याचं काँग्रेसनं म्हटलंय. यानंतर राज्यातनं एक महत्त्वाची घडामोड. मध्य रेल्वेनं रविवारी 4 मे रोजीचा मेगा ब्लॉक रद्द केलाय. 4 मे रोजी नीटची परीक्षा आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये त्यासाठी सेंट्रल हार्बर आणि वेस्टर्नवरचा रविवारचा मेगा ब्लॉक रद्द करण्यात आलाय. त्यामुळे मुंबईकरांची आणि विशेषतः नीटची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय टळली आहे. यानंतर पुण्यातनं ब्रेकिंग न्यूज आहे. बिब्वेवाडी भागामध्ये भर रस्त्यात 2 टोळ्यांमध्ये कोयत्यानं एकमेकांवर हल्ले करण्यात आलेत. अत्यंत धक्कादायक घटना या भागात घडली. हाणामारीचं CCTV फुटेज समोर आले. या प्रकरणी सूरज भिसे, सुमित भिसे, आदित्य आणि सतीश पवार या सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. थोडक्यात पुण्यातली कोयता गँगची दहशत कमी होत नाहीये. तोच आता या भागातल्या या गुंडांमध्ये टोळी युद्ध भडकल्याचं दिसतंय. यानंतर बातम्या बघणार आहोत झटपट 100. राष्ट्रवादी काँग्रेस आमदार जितेंद्र आव्हाडांना धमकीचा मेल आलाय. सुमित देशमुख नावाच्या व्यक्तीनं त्यांना धमकी दिली आहे. आमदार जितेंद्र आव्हाडांनी प्रकाश महाजनांवर पलटवार केलाय. अर्धवट माहिती असलेला माणूस आहे, भावामुळे लोक त्यांना विचारतात, असं आव्हाड म्हणालेत. शरद पवारांच्या लक्षात आले की हिंदू धर्मापासून दूर जाऊन राजकारण करता येत नाही. जितेंद्र आव्हाडांना तुळजाईचं मंदिर बांधावं लागलं, ही हिंदूंची ताकद आहे, असं प्रकाश महाजन म्हणाले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूर दौऱ्यावर असताना कोल्हापुरी फेटा बांधून घेण्यास नकार दिला. अजित पवारांनी फेटा बांधण्यास नकार दिल्यानं अनेकांना आश्चर्य वाटलं. मात्र चंदगड मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा राजेश पाटील यांचा पराभव झाल्यामुळे अजित पवारांनी फेटा बांधण्याचं टाळलं. पालघरचे SP सर्वात भ्रष्ट, त्यांचा अव्वल नंबर कसा, असा सवाल उपस्थित केलाय अंबादास दानवे यांनी. राज्यातील महायुती सरकारच्या 100 दिवसांच्या कामांचा निकाल काल जाहीर झाला. यावर दानवेंनी निशाणा साधलाय. राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमावर टीका करणाऱ्यांना
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी उत्तर दिले. विरोधी पक्षाला 100 दिवसांचा हा कार्यक्रम काय आहे ते समजलं नाही असं ते म्हणाले. यावेळी 100 दिवसांच्या कार्यक्रमासाठी योगेश कदम यांनी मुख्यमंत्री फडणवीसांचं अभिनंदन केलं. उल्लू ॲपवरील हाऊस अरेस्ट या शोवर बंदी घालण्याच्या मागणीनं जोर धरलाय. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी या शोवर बंदी घालण्याची मागणी केली. त्यांनी पोलीस महासंचालकांना याबाबत पत्र लिहिले. हाऊस अरेस्ट या शोला अश्लील कंटेंट दाखवला जात असल्याचा आरोप करण्यात आलाय. उल्लू ॲप संदर्भात आता गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी वक्तव्य केले. उल्लूच्या सीईओंना समन्स बजावले. त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं ते म्हणाले. यंदा एक ब्रेकिंग न्यूज येते. पाकिस्तानकडून सलग 9व्या दिवशीही शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले. काल रात्री पाकिस्तानी सैन्याकडून जम्मू काश्मीरमधल्या सीमेवर गोळीबार करण्यात आलाय. जम्मू काश्मीरच्या कुपवाड, उरी आणि अखनूर या भागांमध्ये नियंत्रण रेषेवर गोळीबार झालाय. भारतीय सैन्याकडूनही जशास तसं प्रत्युत्तर देण्यात आलंय. कृष्णा घाटी सेक्टरमध्येही गोळीबार झालाय. पाकिस्तानकडून कुठल्या दिवशी कुठल्या भागांमध्ये गोळीबार करण्यात आलाय ते आपण ग्राफिक्समधून बघतोय. कुपवाडमधल्या लिपा सेक्टरमध्ये 24 आणि 25 एप्रिलला गोळीबार करण्यात आलाय. यानंतर इतर बातम्या झटपट 100. कर्जमाफीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी हात झटकले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन कुणी दिलं? मी दिलंय का? मी तरी दिलेलं नाही असं म्हणत अजित पवारांनी तिथून काढता पाय घेतला. अजित पवारांच्या वक्तव्यानंतर शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. कर्जमाफीच्या मुद्द्यावर प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी पुढच्या महिन्यापासून आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतलाय. कडूंनी DCM टू CM अशा आंदोलनाची घोषणा केली. दरम्यान अजित पवारांनी कर्जमाफीचं आश्वासन आपण दिलं नसल्याच्या मुद्द्यावरून कडूंनी जोरदार टीका केली. बुलढाण्यात शेतकरी कर्जमुक्तीच्या मागणीसाठी ठाकरे गटानं जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढला. यावेळी जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवंत आणि राज्य प्रवक्त्या जयश्री शेळकेंच्या नेतृत्वात निघालेल्या ट्रॅक्टर मोर्चात मोठ्या संख्येनं शिवसैनिक सहभागी झाले होते. नागरिकांची आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी आता आर्थिक गुप्तचर युनिटची स्थापना करण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या पुढाकारानं राज्य शासनानं ठोस पावलं उचलली आहेत. मुंबईतल्या गेल्या 3 महिन्यांपासून सायबर गुन्ह्यांचा आलेख चढाच आहे. सायबर गुन्ह्यांशी संबंधित 1106 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यात क्रेडिट कार्ड आणि ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांचा आकडा 117वर गेलाय. त्यातील फक्त 14 गुन्ह्यांची उकल करण्यात सायबर पोलिसांना यश आलंय. रोहा नगरपालिकेचे पाणीपुरवठा अभियंता ओंकार बुरण यांच्यावर रात्रीच्या सुमाराला भर रस्त्यात लोखंडी रॉडनं आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण त्यांना करण्यात आली. या विरोधात रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कन्हैया पडवळ आणि एक व्यक्ती तिथे आली आणि किरकोळ कारणावरून वाद घालत बुरण यांना मारहाण केली. एप्रिल महिन्याचा हप्ता येण्यास आता सुरुवात झाली. पुढील 2 ते 3 दिवसात सगळ्यांना 1500 रुपये मिळणार आहेत. पात्र लाडकी बहिणींच्या खात्यातच पैसे जमा होणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. सातबाऱ्यावरील कालबाह्य निरुपयोगी नोंदी हटवण्याचे आदेश महसूल विभागानं दिलेत. जिवंत सातबारा मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू असून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्याचे आदेश दिलेत. कालबाह्य नोंदींमुळे कर्ज प्रकरणं, जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारात शेतकऱ्यांना अडचणी येत होत्या. क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीच्या वयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. वैभवचं वय 14 की 16 असा हा सवाल केला जातोय. यावर त्याच्या कोचनं संताप व्यक्त करत त्यांना बोन टेस्ट दिली असून आता आम्ही कुणासमोर काही सिद्ध करणार नाही असं म्हटलंय. वैभवनं IPLच्या 3ऱ्या सीझनमध्ये शतक ठोकत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता.
अयोध्या राम मंदिराच्या तळमजल्यावरील 14 दरवाजांवर सोनं बसवण्यात आलं होतं. आता प्रभू श्रीरामाचं सिंहासन आणि त्यांचं द्वार सोन्याचं असावं अशी भाविकांची इच्छा असल्यानं श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टनं राम मंदिर संपूर्णतः सोन्यानं मढवणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. केरळमध्ये 800 वर्ष जुनी अनोखी परंपरा चर्चेचा विषय ठरली. कासारगोडा जिल्ह्यातील उदयवरममध्ये हिंदू देवता मशिदीत जाऊन मुस्लिमांना उत्सवाचं आमंत्रण देतात. उदयवरम गावामध्ये हिंदू आणि मुस्लिम समुदाय एकमेकांना आदर देत धार्मिक सौहार्द जपताना पाहायला मिळते. ठाण्यातील प्रसिद्ध असलेली सोनाई सीताई माता यात्रा उत्सवाला सुरुवात झाली आहे. शहापूरच्या खर्डी गावामध्ये भरलेल्या या यात्रेला लाखो लोकांची उपस्थिती असते. या यात्रेत मोठ्या प्रमाणात लोक आपले नवस फेडण्यासाठी येतात. यावेळी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवला आहे. काँग्रेस नेते आमदार अमित देशमुख लातूर मतदारसंघातील अनेक गावांना भेटी देत आहेत. दरम्यान लातूरच्या हरंगुळ इथल्या महिलांनी गावात अवैध दारू विक्री होत असल्याची तक्रार अमित देशमुख यांच्याकडे केली. यावेळी देशमुख यांनी पोलीस अधिकाऱ्याला फोनवरून अवैध दारू विक्री संदर्भात जाब विचारला. तात्काळ बंदोबस्त करावा अशा सूचनाही दिल्या. उल्हासनगरमधील पाणी टंचाई विरोधात ठाकरे गट आक्रमक झालाय. महापालिकेबाहेर होम हवन करत आंदोलन केलंय. यावेळी महापालिकेची सुरक्षा भेदून ठाकरे गटाचे कार्यकर्ते महापालिकेत घुसले. यावेळी कार्यकर्ते आणि सुरक्षा रक्षकांमध्ये झटापटही झाली. महापालिकेनं आंदोलनाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. परभणीच्या पेडगावात जलजीवन मिशन अंतर्गत योजनेचं पाणी यंदा गावकऱ्यांना मिळणं अपेक्षित होतं, मात्र अद्यापही पाणी मिळालं नाही. कुणीही प्रश्न सोडवत नसल्यानं संतप्त ग्रामस्थांनी थेट पाण्याच्या टाकीवर चढून उडी मारण्याचा प्रयत्न केला. गावातील नागरिक, पोलीस, ग्रामसेवक यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थ गणेश देशमुख टाकीवरून खाली उतरले. पिण्याच्या पाण्यासाठी सांगलीच्या डफळापूरमध्ये शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले. गावाला सुरळीत आणि स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते हनुमंत कोळींनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं. यानंतर एक ब्रेकिंग न्यूज येते. अमेरिकेत यापुढे विकल्या जाणाऱ्या बहुतांश आयफोनची निर्मिती भारतात केली जाणार आहे. ॲपलचे सीईओ टिम कुक यांनी या संदर्भात वक्तव्य केले. ॲपल आता चीनवरील आपले अवलंबित्व कमी करते. व्यापार युद्ध, उच्च दर आणि कोविड यासारख्या अनिश्चिततेमुळे कंपनीला पर्यायी देशांकडे वळावं लागले. या धोरणाचा सर्वाधिक फायदा भारतात होताना दिसतोय. भारतात आयात कर देखील कमी आहे आणि मेक इन इंडियासारख्या सरकारी योजना कंपन्यांना आकर्षित करतात. त्यामुळेच आता अमेरिकेत ज्या ॲपल फोनची विक्री होते त्या ॲपलची निर्मिती भारतात केली जाणार आहे.